नमस्कार मित्रांनो. मी वीज मित्र अशोक इलेक्ट्रिशियन. खास म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ह्या साईटला माझं काम चालू आहे, ह्याच्यामध्ये मुळशीमध्ये, ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहिती का, तुम्हाला दाखवतो मी. हे जे इलेक्ट्रिकल काम आहे ह्या साईडला, हे काम आहे ह्या साईडला. त्या फर्निचरमधलं जे वायरिंग आहे, लाइटिंग आहे, इथलं पूर्ण हे पीओपीचं फर्निचरमधलं जे वायरिंग होतं, ते सगळं वायरिंग आहे ना, हे ह्या साईडचं वायरिंग होतं बघा. पुन्हा तर आजचं आमच्या ह्या साईडला काम आहे, कारण की हा खास व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय की चला म्हणलं व्हिडिओ बनवून थोडं आपलं जे कस्टमर आहेत किंवा इलेक्ट्रिशियन वायरमन आहेत त्यांना थोडं आपण हे त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून देऊया. तर मी अशोक इलेक्ट्रिशियन मित्रांनो. तर ह्या कस्टमरने काय केलं माहिती का, एक वायरमन होता आपला, बाहेरचा वायरमन नाही का, त्या इलेक्ट्रिशियनला काम दिलं इथलं पूर्ण इलेक्ट्रिकलचं. त्याने इथलं काम सगळं अर्धवट सोडून गेलंय. काम सगळं कमी रेटमध्ये त्यांनी काम घेतलं आणि अर्धवट काम सगळं सोडून दिले. कस्टमरचं नुकसान झालं आहे, कारण कस्टमर पण त्या कमी रेटला फसला गेला, कमी ह्याला तो बळी पडला गेला. तर इथलं काम त्यांनी पूर्ण अर्धवट सोडून दिलं बघा. इकडं बघा, हे काम सोडून ते पळून गेलाय. पण इथलं ह्या फर्निचर मधलं जे वॉलरूफच्या लाईट होतं ते काम तो अर्धवट सोडून गेलाय. पीओपीचं काम त्याने अर्धवट केलंय, टीव्हीचं काम अर्धवट केलंय, किचन मधलं काम सगळं त्याने अर्धवट केलंय. तर चला मला खास आपला व्हिडिओ बनवा मित्रांनो. कस्टमरसाठी पण हा व्हिडिओ आहे. तुम्ही कमी रेटने काम देतात, पण ते जे लोक करणार आहेत ते लोक काय करतात, कमी रेटने काम घेतात आणि नाही परवडलं की सोडून पळून जातात. तर तुमचंच पण नुकसान आहे. कस्टमरसाठी हा व्हिडिओ आहे खास म्हणजे, आणि इलेक्ट्रिशियन मुलासाठी पण हा व्हिडिओ आहे. तर हा तुमचं पण नुकसान होतंय मित्रांनो. तर चांगला इलेक्ट्रिशियन, चांगला रेटवाला इलेक्ट्रिशियन म्हणजे असं नाही म्हणत मी की तुम्ही त्यात काहीतरी बार्गनिंग करा, पण चांगला इमानदारीने काम करणारा इलेक्ट्रिशियन शोधा आणि त्यालाच काम द्या. कारण की तुमचे पण पैसे वेस्टेज वाया जाणार नाहीत. तुम्ही यूपी बिहारच्या बाहेरच्या राज्यातल्या मुलांना काम देतात, ते लोक ॲडव्हान्स घेतात, अर्धवट काम करून सोडून पळून देतात. हे माझं कमीत कमी हे आता हे कस्टमर माझ्याकडे आले आणि त्यांनी खूप विनवणी केल्याच्या नंतर ह्यांचं मी काम घेतलं, सोडून दिलेलं. एवढं काम फ्रॉड केलं इथं ना, भरपूर काम फ्रॉड केलं, सगळं आतूनात नुकसान वगैरे केली बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जर परवडत नसेल ना तर काम घेऊ नका, पण एखाद्या कस्टमरचं नुकसान पण करू नका. आणि कस्टमरला पण सांगणं आहे माझं की तुम्ही एखाद्या जर कमीमध्ये जर काम करत असाल कमीमध्ये, तर तो कमीमध्ये का काम करतोय त्याच्यामागे काहीतरी कारण 100% असतं. जो माणूस कमी रेटमध्ये काम करतो ना, नाही परवडलं ते सोडून जातो. तर विचार करा, चांगल्या आपल्या जवळच्या एरियातल्या रेफरन्सनी एखादा इलेक्ट्रिशियन वायरमन शोधा, त्याचा अनुभव बघा, त्याने कुठं काम केलंय बघा, त्या कस्टमरचा फीडबॅक घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही त्या इलेक्ट्रिशियन वायरमनला